हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजची प्लॅनिंग काही समजलं नाही कसं ब्लॉग करायचं. तर तक्षुबाई आहे, तो आपल्याला हिडन प्लेसवर घेऊन जायचा आहे, घेऊन जाणार आहे. तक्षुबाई कुठे जायचं आहे? वर जाऊ चिंचाखाली थोडंसं बघू वातावरण कसं आहे. ढग बघू शकता वर, म्हणजे हिडन प्लेस भेटेल ना आपल्याला बघायला? 100% आणि वातावरण बघा असं आहे. गाईज बघूया, हिडन प्लेस दाखवतोय तो. तर वाजलेले आहेत आता, वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. ते बघा, ते बघू शकता 11 वाजलेले आहेत. तर आता वर जाऊया. तर पुढे कंटिन्यू करूया. साईडला विहीर आहे, विहिरीकडून वरती चाललेलं आहे. तर थोडं चिखलातून चाललेलं आहे, कारण की पावसाळी पाऊस पडल्यामुळे ते पूर्ण चिखल झालेलं आहे. तर थोडं सांभाळून चालू आहे, कारण की पडायला नको. मित्रांनो बघू तर शकता, पुढे बघूया. पुढे कंटिन्यू केलं तसंच वल लागली. थंड असं एकदम थंड पाणी होतं. तर हे पाणी डोंगरांच्या मधून आलेलं असतं, वाहतं पाणी असतं. ते वरतून खाली येतं, त्यामुळे ते थंड असतं. तर बघू शकता एकदम खूपच जास्त ऊन पडलेलं आहे. आणि त्यामध्ये आजूबाजूला पूर्ण हिरवं असं वातावरण, हिरवं असे झाडे झुडपे. तर पुढे कंटिन्यू करूया. तर वरती ढगही चांगले होते, वातावरण एकदम खूपच चांगलं होतं. असं वाटलं की कुठेतरी पावसाळा गायब झालेला आहे आता सप्टेंबरच्या एंडिंगमध्येच. तर पुढे चाललेलं आहे, पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया गाईज. तर खूप चांगलं असं स्पेस आहे. तर गाईज आपल्या या स्पॉटवर आलेलो आहे आपण. तर थोडं लांब पण जाऊया, आणि खालून गावापासून खूप लांब पण आलेलो आहे. मध्ये व्हिडिओ स्किप केला कारण की पूर्ण काढता आला नाही. तर वातावरण बघू शकता तुम्ही, एकदम शांत वातावरण आहे, थोडा ऊन आहे, मध्ये शांत आहे. तर बघूया, शूट चांगलं येते. तर आम्ही पुढे कंटिन्यू करतो ब्लॉग. कंटिन्यू बघत राहा तुम्ही, ब्लॉग स्किप करू नका मध्ये. तर गाईज अशा ठिकाणी आलं जिथे डोंगराळ भाग आहे पूर्ण आजूबाजूला, आणि काही कारणास्तव आहे ना, पावसाचं जास्त पाणी आला किंवा वादळ वारा आला ना, तर अशा प्रकारचे डोंगर आहेत ना खाली विस्कळतात जसे जसे. तर डोंगराळ भागामध्ये लोक जी राहतात, आदिवासी झाली किंवा इतर समाजाची पण लोक राहतात ना, त्यांनी सांभाळून राहा. कारण की आपल्या आजूबाजूला जर डोंगर असेल तर त्याच्यापासून आहे ना, जेवढा लांब असेल ना तेवढा लांब घर बांधा, जेणेकरून कदाचित कसं नैसर्गिक आपत्तीमुळे जर डोंगराळ वगैरे भागामध्ये जर डोंगर वगैरे कोसळला खाली, तर तो तुमच्या डायरेक्ट घरावर येऊ शकतं, त्याच्याने तुम्हाला दुःखद हानी होऊ शकते. त्याच्यामुळे डोंगरापासून जेवढा लांब असेल ना तेवढा लांब तुम्ही घर बांधायचा प्रयत्न करा, त्याच्याने तुम्हालाही चांगलं वाटेल. तर डोंगराळ भागामध्ये बघा कसं कोसळलं आहे, पूर्ण माती आहे खाली आलेली आहे. एवढं नसतं, कारण की नैसर्गिक आपत्ती असते, कधीही येऊ शकते, कधीही संकट येऊ शकतं. तर गाईज आम्ही या स्पॉटवर आलेलो आहे, ज्याला लोक म्हशी बोलतात. इथे गाई गुरे हे चारण्यासाठी आहे. तसेच आम्ही इथे पार्टी ऑकेजनसाठी पण येतो, म्हणजे कधी पार्टीचं मन झालं किंवा पार्टी करायची असेल तर हा पण स्पॉट आहे जो पार्टीसाठी आहे.
तर आमचीही पार्टी होणार आहे काही दिवसांनी, त्याचाही ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तर वॉच करत राहा. तर गाईज कसे वाटले स्पॉट? जर नक्कीच आवडले असेल तर व्हिजिट करायला विसरू नका. तसंच आपल्या ब्लॉगला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.